नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. वर्ग समीकरणे या प्रकरणात आपण वर्ग समीकरणाची ओळख करून घेणार आहोत आणि वर्ग समीकरणाचे सामान्य रूप पाहणार आहोत. तसेच या वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली म्हणजे काय ते देखील आपण समजावून घेणार आहोत. In this chapter 2 we will see the introduction of quadratic equation and the standard form or general form of quadratic equation, and also we will see what is mean by roots of the quadratic equation. आपण मागील वर्षी इयत्ता 9वी मध्ये भाग 1 मध्ये बहुपदींचे प्रकार अभ्यासले आहेत. त्याची थोडी उजळणी करूया. बहुपदींचे 3 प्रकार मुख्यत्वे आपण अभ्यासले आहेत. पहिला प्रकार आहे रेषीय बहुपदी, दुसरा आहे वर्ग बहुपदी आणि तिसरा आहे घन बहुपदी. आपल्याला माहिती आहे की बहुपदींचे प्रकार ठरवताना हे प्रकार जे आता आपण पाहतो आहोत हे त्यांच्या कोटींवरून पडणारे प्रकार आहेत. मग कोटी म्हणजे काय तेही आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. दिलेल्या एक चल बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी होय. इथे आपण ज्या बहुपदींचा विचार करणार आहोत त्या सर्व बहुपद्या या एक चलातील आहेत, म्हणजे एकच अक्षर त्यामध्ये असणार आहे. मग पहिली जी बहुपदीचा प्रकार आहे रेषीय बहुपदी, त्याची व्याख्या आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेली आहे की ज्या बहुपदीची कोटी 1 असते त्याला रेषीय बहुपदी म्हणतात. आणि कोटी म्हणजे काय तर चलाचा सर्वात मोठा घातांक हा 1 असला पाहिजे, म्हणजेच चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला कोटी म्हणतात. म्हणजे इथे दिलेल्या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक जर 1 असेल तर त्या बहुपदीला रेषीय बहुपदी म्हणतात. वर्ग बहुपदी, ज्या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजेच त्याची कोटी ही 2 असेल तर त्या बहुपदीला वर्ग बहुपदी असं म्हणतात. आणि चलाच्या सर्वात मोठा घातांक जर एखाद्या बहुपदीमध्ये 3 असेल तर त्या बहुपदीला घन बहुपदी असं म्हणतात. तर ही व्याख्या आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेली आहे की कोटी म्हणजे काय. तर इथे मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण एक चलातील बहुपद्यांचा विचार करतो आहोत, म्हणजे दिलेल्या एक चल बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी होय. मग आता इथे आपण काही उदाहरणं पाहूया. आता जे आपण 3 प्रकार पाहिले रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी, या 3ही बहुपद्यांची काही उदाहरणं पाहूया. पहिलं रेषीय बहुपदी. इथे 5x + 9 ही बहुपदी घेतलेली आहे एक चलातील. इथे चल आहे x. मग इथे चलाचा सर्वात मोठा घातांक, इथे x चा घातांक दिलेला नाही म्हणजेच 1 आहे, म्हणजेच इथे सर्वात मोठा घातांक 1 आहे म्हणजे ही रेषीय बहुपदी आहे. तसंच 3x - 7, इथे x चा सर्वात मोठा घातांक 1 आहे आणि -7 हे स्थिर पद आहे. इथे पहिल्यामध्ये 9 हे स्थिर पद होतं. स्थिर पदाचा घातांक 0 असतो, हे देखील आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे, म्हणजे ही सुद्धा रेषीय बहुपदी आहे. तिसरा आहे 7x, इथे x चा घातांक दिलेला नाही म्हणजेच 1 आहे. आणि इथे y - 3, इथे y हे चल आहे म्हणजे y चा घातांक 1 आहे. म्हणजे ही सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला सांगता येईल की चल एकच आहे, म्हणजे या सर्व एक चलातील बहुपदी आहेत आणि या सर्वांची कोटी ही 1 आहे, म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक 1 आहे, म्हणजेच या सर्व रेषीय बहुपदी आहेत. आता आपण वर्ग बहुपदींची उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे x² + 3x - 5. इथे x चा घातांक 2 आहे, इथे x चा घातांक 1 आहे आणि हे स्थिर पद आहे -5, म्हणजे त्याचा घातांक 0 असणार आहे. मग आता इथे
घातांक झाले 2, 1 आणि 0. यामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच या बहुपदीची कोटी 2 आहे. आणि ज्या बहुपदीची कोटी 2 असते त्यालाच म्हणतात वर्ग बहुपदी. इथे दुसरं उदाहरण पाहूया. 3x वर्ग वजा 5x. इथे चल xच आहे, म्हणजे एकच चल आहे. इथे पहिल्या पदामध्ये x चा घातांक 2 आहे, दुसऱ्या पदामध्ये x चा घातांक दिलेला नाही, म्हणजेच 1 आहे. म्हणजे इथे घातांक झाले 2 आणि 1, म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 आहे. 2 पेक्षा मोठ्या घातांकाचं पद यामध्ये नाही आहे, म्हणजेच या बहुपदीची कोटी 2 आहे. म्हणजे 3x वर्ग वजा 5x ही सुद्धा बहुपदी वर्ग बहुपदी आहे. तिसरं उदाहरण आहे 5x वर्ग. इथे चलाचा घातांक 2 आहे, म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजे या बहुपदीची सुद्धा कोटी 2च आहे. म्हणजे ज्या बहुपदीची कोटी 2 असते त्याला म्हणतात वर्ग बहुपदी. आणि शेवटचं उदाहरण आहे y वर्ग वजा 1. इथे चल आहे y. आतापर्यंतच्या वरच्या तिन्ही उदाहरणांमध्ये चल x होतं, इथे चल y आहे, पण त्या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. वजा 1 हे स्थिर पद आहे, म्हणजे इथे कोटी या बहुपदीची 2 आहे, म्हणून वर्ग बहुपदी आहे. म्हणून ही चारही उदाहरणं वर्ग बहुपदी आहेत, कारण प्रत्येक उदाहरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच त्याची कोटी 2 आहे, म्हणून ही सर्व उदाहरणे वर्ग बहुपदी आहेत. असंच घन बहुपदी म्हणजे काय हे देखील आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. चलाचा सर्वात मोठा घातांक जर 3 असेल, म्हणजेच त्या बहुपदीची कोटी जर 3 असेल, तर त्या बहुपदीला घन बहुपदी म्हणतात. 5x घन वजा 7, y घन वजा 2y अधिक 17, 2m घन अधिक 6m वर्ग वजा 8m आणि 21x घन. यात सर्व उदाहरणांमध्ये इथे चल x आहे, इथे y आहे, इथे m आहे आणि इथे x आहे. पण या चारही उदाहरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक हा 3 आहे, म्हणजेच ही सर्व उदाहरणे घन बहुपदीची आहेत, कारण कोटी 3 आहे. तर या पद्धतीने आपण इथे समजावून घेतलंय की कोटींवरून 3 प्रकार कोणते आहेत. तर कोटी जर बहुपदीची 1 असेल तर त्याला रेषीय बहुपदी म्हणतात. ज्या बहुपदीची कोटी 2 आहे त्याला वर्ग बहुपदी म्हणतात. आणि ज्या बहुपदीची कोटी 3 आहे त्याला घन बहुपदी म्हणतात. आणि ही त्यांची उदाहरणे आहेत. We have studied types of polynomials in 9th standard in the chapter polynomials. We know that there are 3 types of polynomial according to their degree. So what is mean by degree also we have studied in 9th standard. A degree means in the given polynomial the highest power of a variable is called the degree of the polynomial in one variable. Here we are considering only the polynomial of one variable only. So here we know that what is mean by degree. Degree means the highest index of the variable. So here let us learn 3 types of polynomials as per the degree. So here first type is linear polynomial. What is mean by linear polynomial? The polynomial in which the highest index of a variable is 1. It means the degree of that polynomial is 1. It is called as linear polynomial. Let us see some examples of linear polynomial. 5x plus 1. Here variable is x and the index of x is not given, means it is 1. So the index of x is 1. And 9 is a constant term, so it has a index 0. We have studied in 9th standard. So 5x plus 9, this is a linear polynomial because the degree of this polynomial is 1. Also 3x minus 7. In this example, the index of x is 1 and minus 7 is a constant term. So the index of the constant term is 0. So here highest index is 1. So highest index is called as degree. So here also degree of this polynomial is 1. So this is a linear polynomial. Similarly here 7x and y minus 3. Here variable is y. Here variable is x. And in both the examples the highest index is 1, means degree of both the polynomial is 1. So these are the examples of linear polynomial. Now let us learn quadratic polynomial, second type.
The polynomial having degree 2 is called the quadratic polynomial. Let us learn some examples. X square plus 3x minus 5. Here the variable is x and the index of each variable is, in the first term the index of first term is 2, in second term the index of variable x is 1, and third term is minus 5. This is constant term, so index is 0. So here the indices are 2, 1 and 0. So here highest index is 2. It means the degree of this polynomial is 2. So this is a quadratic polynomial. Similarly, in second example, 3x square minus 5x. The index of the first term variable is 2. In second term, the index of the x variable is 1. So here indices are 2 and 1. So the highest index is 2. So the degree is 2. So this is also a quadratic polynomial. Similarly, in the third and fourth example, 5x square and y square minus 1. Here the variable is y, here variable is x. And in both the examples, the degree means the highest index of a variable is 2. So these are the examples of quadratic polynomial. Now the third type is cubic polynomial. The variable having degree 3 are called cubic polynomial. Here are some examples of cubic polynomial. 5x cube minus 7. Here the variable is x. So index of this variable is 3 and minus 7 is a constant term. So it has an index 0. So here indices are 3 and 0. So highest index is 3. So the highest index of the polynomial of the variable is called as degree. So here degree of this polynomial is 3. So this is a cubic polynomial. Now in second example, y cube minus 2y plus 17. Here the indices are 3, 1 and 0. So the highest index of the variable y is 3. So the degree of this polynomial is 3. So this is a cubic polynomial. Also in the last two examples of cubic polynomials, here the variable used is m and here variable is x. And in these two polynomials, the highest index of variable is 3. So the degree of both the polynomial is 3. So these are the examples of cubic polynomials. So in this way we have learned that there are three types of polynomials according to their degree. Means as per the degree, if the degree of the polynomial is 1, it is called as linear polynomial. Degree of the polynomial is 2, it is called as a quadratic polynomial. And the degree of the polynomial is 3, it is called as cubic polynomial. And what is meant by degree, we have learned in the 9th standard. In the given polynomial of one variable, the highest index or highest power of the variable is called the degree of the polynomial. आता आपण वर्ग समीकरणातील प्रत्येक पदाचे सहगुणक ओळखायला शिकूया. त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया. x वर्ग वजा 3x अधिक 7 ही एक वर्ग बहुपदी घेतलेली आहे. आत्ताच आपण पाहिलं वर्ग बहुपदी म्हणजे काय, तर ज्या बहुपदीची कोटी 2 असते, म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असतो, त्याला वर्ग बहुपदी म्हणतात. इथे घातांक 2, 1 आणि 0 आहे, म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजे या बहुपदीची कोटी 2 आहे, म्हणजे ही वर्ग बहुपदी आहे. आता या वर्ग बहुपदीमध्ये आपण प्रत्येक चलाचा सहगुणक लिहिणार आहोत. मग इथे पहिलं पद आहे x वर्ग, याचा सहगुणक म्हणजेच या x वर्गच्या अगोदर इथे जो अंक आहे तो आपल्याला लिहायचा आहे सहगुणक म्हणून. सहगुणक लिहिताना चिन्हासहित लिहायचे असतात. मग इथे x वर्गचा सहगुणक दिलेला नाही म्हणजेच 1 आहे, म्हणजेच इथे आपण x वर्गचा सहगुणक 1 आहे असं लिहिलेलं आहे. आता दुसऱ्या पदामध्ये x चा सहगुणक आपल्याला लिहायचा आहे. पहिलं पद x वर्गचं होतं, त्याचा सहगुणक 1 आहे. दुसरं पद x चा आहे, मग या x चा सहगुणक म्हणजेच हा वजा 3 आहे. सहगुणक चिन्हासहित लिहायचे असतात. वजा चिन्ह असतं त्यावेळेला ते दर्शवणं आवश्यक आहे. अधिक चिन्ह असतं तेव्हा लिहिण्याची आवश्यकता नाही. मग इथे x चा सहगुणक वजा 3 आहे. मग इथे x च्या सहगुणकच्या कॉलम मध्ये आपण वजा 3 लिहिलेलं आहे. आणि स्थिर पद आहे अधिक 7, म्हणजेच इथे 7 लिहिलेलं आहे अधिक 7. जर इथे वजा 7 असतं तर आपण स्थिर पद
वजा 7 लिहिलं असतं. 7x वर्ग दुसरं उदाहरण. इथे देखील वर्ग बहुपदी आहे. इथे x वर्गाचा सहगुणक 7 आहे, पण इथे x चं पद दिलेलं नाहीये, म्हणजे त्याचा सहगुणक पदच नाहीये, म्हणजे सहगुणक 0 आपण गृहीत धरतोय. आणि स्थिर पद पण इथे दिलेलं नाहीये, म्हणजेच त्याचा स्थिर पद सुद्धा 0 आहे. तिसऱ्या उदाहरणात 5x वर्ग वजा 9x ही देखील वर्ग बहुपदी आहे, कारण चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, याची कोटी 2 आहे. मग इथे पहिल्या पदाचा सहगुणक आपल्याला लिहायचा, म्हणजेच x वर्गाचा सहगुणक लिहायचा, तो 5 आहे. आणि दुसरं पद x आहे, x आहे, म्हणजे x चं सहगुणक वजा 9 आहे, आणि ते स्थिर पद नाही आहे, म्हणजेच 0 आहे. तिसरं उदाहरण पाहूया. वजा x वर्ग वजा 12x अधिक 21. इथे x वर्गाचा सहगुणक वजा 1 आहे, इथे वजा 1 आहे. दुसरं पद x आहे, x चा सहगुणक वजा 12 आहे, तो आपण इथे लिहिलेला आहे. आणि तिसरं पद म्हणजे स्थिर पद आहे 21, इथे 21 लिहिलंय. जर इथे वजा 21 असतं तर आपण इथे स्थिर पद वजा 21 लिहिलं असतं. या पद्धतीने आपण सहगुणक लिहिताना लक्षात ठेवायचं आहे की अक्षराच्या अगोदरचा जो अंक आहे, म्हणजेच चलाच्या अगोदरचा जो अंक आहे, तो चिन्हासहित लिहायचा आहे. आणि स्थिर पद असेल तर स्थिर पदाचा सुद्धा अंक ते आहे तसं चिन्हासहित सहगुणक म्हणून आपण घेत असतो. Now let us learn how to write the coefficients of variable. First example, x square minus 3x plus 7. This is a quadratic polynomial because the highest index of this variable x is 2, means the degree of this variable is 2. So this is a quadratic polynomial. And there are 3 terms in this polynomial. So first term is x square. So the coefficient of x square is not given here, it means that 1 is present here. So the coefficient of x square is 1. The coefficient of second term minus 3x, so the coefficient of this x is minus 3 here, and 7 is a constant term, so it is plus 7, right, as it is called as constant term. So this is coefficient of x square, this is coefficient of x, and this is constant term. Now in second example, 7x square. This is also a quadratic polynomial because degree of this polynomial is 2. Here the coefficient of x square is 7, but here the coefficient of x is not in this example, means the term having x as a term is absent here. It means that term is absent, means instead of that we can take 0 here. So the coefficient of x is 0, and similarly the constant term is also absent here, so the constant term is also 0 here. Next example, 5x square minus 9x. Here the coefficient of x square is 5, coefficient of x is minus 9, and here the constant term is absent, so I can write here 0 for constant term. Last example, minus x square minus 12x plus 21. Here the coefficient of x square is minus 1, coefficient of x is minus 12, and the constant term is 21. If minus 21 is there, we have to write here minus 21. So coefficients are always written with their signs. If there is a minus sign, we have to mention that. But if it is a plus sign, if there is a plus sign for the coefficient, there is no need to mention the plus sign. But minus sign we have to mention everywhere. So all these are the polynomials having degree 2. So all these are the quadratic polynomials, and here we wrote their respective coefficients. So here the coefficient of x square, coefficient of x, and here are the constant terms. If the constant term is absent, instead of that we are writing 0. Here the coefficient of x is 0 because the term having variable x is absent here. The first term is x square, and second term having the term x variable is absent here, so instead of that we have taken here 0, and constant term is also absent here, so we have taken here 0. So in this way,
आता आपण ही पुस्तकातील कृती पूर्ण करूया. एक्स वर्ग अधिक 3x वजा 5, 3x वर्ग वजा 5x आणि 5x वर्ग अशा 3 वर्ग बहुपदी आपल्याला दिलेल्या आहेत आणि या बहुपदींवरून आपल्याला त्यातील पदांच्या सहगुणकांचे निरीक्षण करून ते रिकाम्या चौकटीत लिहायचे आहेत. मग अशा या 3 बहुपदी आपल्याला दिलेल्या आहेत. मग त्यांच्यामध्ये घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण त्या तिन्ही बहुपदींना प्रथम मांडलेलं आहे. इथे एक्स वर्ग अधिक 3x वजा 5 ही बहुपदी उतरत्या क्रमाने घातांकाच्या आलेलीच आहे. घातांक 2, घातांक 1 आणि स्थिर पदाचा घातांक 0 असतो हे आपण पाहिलेला आहे. म्हणजे 2, 1, 0 असं उतरत्या क्रमाने घातांकाच्या ही बहुपदी दिलेली आहे. दुसरी बहुपदी दिलेली आहे 3x वर्ग वजा 5x. इथे 2 घातांकाचं पद आहे, 1 घातांकाचं आहे आणि स्थिर पद म्हणजे 0 घातांकाचं नाहीये. मग त्याच्याबद्दल इथे 0 आपण घेतलेला आहे. म्हणजे 2 घातांक, 1 घातांक आणि 0 घातांकाचं पदच नाहीये म्हणून ते पद आपण इथे तयार केलं 0 घेऊन. कारण 0 घेतल्यामुळे त्या गणितात कुठलाही बदल झालेला नाही. मग तिसरी बहुपदी आहे 5x वर्ग. इथे एकच पद आहे. मग याच्यात x घातांकाचं पद नाहीये म्हणून ते तयार केलं 0x घेऊन. कारण 0 ने x ला गुणलं तर गुणाकार 0 होतो म्हणजे हे पद असून नसल्यासारखंच आहे कारण याची किंमत 0 आहे. आणि स्थिर पद पण गणितात दिलेलं नाही त्याच्याबद्दल आपण 0 घेतलंय. 0 घेतल्यामुळे गणितात कुठलाही बदल झालेला नाही म्हणजे दिलेलं गणित इथे कायम आहे. म्हणजे या तिसऱ्या बहुपदीमध्ये 2 पद नव्हती म्हणजे त्यांच्या जागी आपण 0 सहगुणक घेऊन ती तयार केली. म्हणजे या पद्धतीने आपण या तिन्ही बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण मांडलेले आहेत. सर्वात मोठा घातांक, मग त्यापेक्षा कमी आणि मग त्यापेक्षा कमी. 2, 1, 0, 2, 1, 0, 2, 1, 0 अशा घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण ही पदं त्या बहुपदीतील मांडलेली आहेत. आता आपण ही कृती पूर्ण करूया. एक्स वर्गचे सहगुणक आपल्याला लिहायचे. या तिन्ही बहुपद्यांमध्ये एक्स वर्गचे सहगुणक लिहायचे आहेत. पहिल्या बहुपदीमध्ये एक्स वर्गाचा सहगुणक इथे दिलेला नाही म्हणजेच 1 आहे. दुसऱ्या बहुपदीमध्ये एक्स वर्गाचा सहगुणक 3 आहे आणि इथे तिसऱ्या उदाहरणात एक्स वर्गाचा सहगुणक 5 आहे. हे त्यांनी सोडवूनच दिलेलं आहे. म्हणजे इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे. आता एक्सचे सहगुणक लिहायचे आहेत. एक्सचं पद मध्ये आहे. मग इथे एक्सचं पद आहे याचा सहगुणक 3 दिलेलाच आहे. इथे एक्सचा सहगुणक वजा 5 आहे म्हणजे इथे आपल्याला वजा 5 लिहायचं आहे. आणि तिसऱ्या उदाहरणात एक्सचा सहगुणक इथे 0 आहे. स्थिर पदे अनुक्रमे तिन्ही बहुपदींमधली लिहायची आहेत. इथे स्थिर पद आहे वजा 5, इथे स्थिर पद आहे 0 आणि इथे देखील स्थिर पद आहे 0. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या बहुपदीमध्ये स्थिर पद 0 आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने आपण ही कृती पूर्ण केलेली आहे. नाव लेट अस कंप्लीट दिस ऍक्टिव्हिटी. हिअर 3 पॉलिनॉमियल्स आर गिव्हन. x² plus 3x minus 5, 3x² minus 5x, this is second polynomial, and third polynomial is 5x². Write the polynomials in the index form, observe the coefficients and fill in the boxes. So these are the 3 polynomials given, and first we have to write the polynomials in index form. We have studied the index form in 9th standard. While writing the index form, we have to express that polynomial according to descending form of indices. So here x² as it is, 3x minus 5. So indices are 2, 1, 0. Minus 5 is a constant term. So indices are 2, 1, 0. Means here all the terms expressed here as per the descending order of their indices. Now in second polynomial 3x² means highest index is 2. Then minus 5x, here the index of this term is 1 and here the constant term is absent, so we can take 0 for that. So 3x² minus 5x plus 0. Now this polynomial is in the descending form of their indices. It means it is in the index form. Now the third polynomial is 5x². So 5x² is the only term given. So here the term having variable x is absent, so take 0x, and the constant term is also absent, so take 0 for that. So 5x² plus 0x plus 0, this is the index form of this polynomial. Now if we take 0 for the absent term,
So there is no change at all in that example, means in that polynomial. So the no value for 0. So here we have taken 0 for that, which terms are absent. So instead of that we have taken here 0. Now coefficients of x square we have to write in the boxes in each polynomial. So let us see one by one. Coefficient of x square. In the first polynomial, coefficient of x square is not given here, means 1 is present here. So coefficient of x square in the first polynomial is 1. Coefficient of x square in second polynomial is 3. And coefficient of x square in the third polynomial is 5. So 1, 3, 5 are the coefficients are here, which are non-zero. Now coefficient of x we have to write. Coefficient of x is here 3. It is already written. Now in the second polynomial, coefficient of x is minus 5. So we have to write here minus 5. And in the third, coefficient of x is 0. So I write here 0. Now constant terms we have to write in each of the polynomial. In the first polynomial, constant term is minus 5. In second polynomial, constant term was absent, but instead of that we have wrote 0. So write 0 here. And also in the third polynomial, constant term was absent, so 0 is there. So in this way we have completed this activity here. The constant term of second and third polynomial is 0. आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप पाहूया, म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असेल तर ते वर्ग समीकरण असते. आणि वर्ग समीकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की एकच चल असणार आहे. आपण एक चलातीलच वर्ग समीकरण पाहणार आहोत. त्यामध्ये चलाचे सर्व घातांक हे पूर्ण संख्या असले पाहिजेत, मात्र सर्वात मोठा घातांक 2 असला पाहिजे, तरच ते वर्ग समीकरण होईल. आणि वर्ग समीकरणाचा सामान्य सूत्र म्हणजे सामान्य रूप असं आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. इथे x हे चल आहे आणि a b c या स्थिर संख्या आहेत, म्हणजेच वास्तव संख्या आहेत. आणि a मात्र 0 नको, म्हणजे a ची किंमत 0 तर वास्तव संख्या पाहिजे, तरच आपण या स्वरूपात मांडलेल्या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणू शकतो. कारण इथे चल x आहे, पहिल्या चलाचा घातांक पहिल्या पदातील चलाचा घातांक 2 आहे, दुसऱ्या पदातील चलाचा घातांक 1 आहे आणि तिसरं पद c म्हणजे संख्या आहे, म्हणजेच ते स्थिर पद आहे, म्हणजेच घातांक इथे 2 1 0 असे आहेत. म्हणजेच या डावीकडे असणाऱ्या बहुपदीची कोटी 2 आहे, म्हणजेच हे वर्ग समीकरण आहे हे आपल्याला लक्षात येते, कारण बरोबरचं चिन्ह देखील आहे. म्हणजेच हे वर्ग समीकरण आहे, मात्र वर्ग समीकरण असण्यासाठी इथे a नॉट इक्वल टू 0 म्हणजे a ही 0 तर वास्तव संख्या पाहिजे, तरच हे वर्ग समीकरण होऊ शकतं. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे x या चलातील वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, मात्र a नॉट इक्वल टू 0 ही अट अतिशय महत्वाची आहे. कारण जर a ची किंमत 0 घेतली तर 0 गुणिले x वर्ग म्हणजे इथे हे x वर्गचं पद निघून जाईल, म्हणजे इथे फक्त bx अधिक c बरोबर 0 एवढंच शिल्लक राहील. आणि bx अधिक c बरोबर 0 जर राहिलं तर इथे x हे चल आहे आणि या चलाचा घातांक 1 होईल. म्हणजेच ज्या बहुपदीचा घातांक 1 असतो त्याला आपण मगाशीच पाहिलेलं आहे की रेषीय बहुपदी म्हणतात, म्हणजे हे रेषीय समीकरण होईल, म्हणजे हे वर्ग समीकरण होणार नाही. म्हणून इथे a नॉट इक्वल टू 0 म्हणजे a ची किंमत 0 तर असणं फार गरजेचं आहे, तरच या समीकरणाला वर्ग समीकरण म्हणता येईल. म्हणून वर्ग समीकरणाचं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे सामान्य रूप आहे. Now let us learn standard form or general form of quadratic equation.
if the equation in one variable have all powers, means all indices are whole numbers and highest index is 2, then the equation is a quadratic equation. Here ax square plus bx plus c is equal to 0. This is a general form or standard form of quadratic equation if a, b, c belongs to R, means they are real numbers, and a not equal to 0 means a is non-zero real number. So if this equation satisfies this condition a not equal to 0, then this is a general form or standard form of quadratic equation in variable x. Here x is a variable and a, b, c are constant, means they are real numbers, and a is non-zero real number. Now x square plus bx plus c is equal to 0. This is a general form or standard form of quadratic equation if and only if a not equal to 0. If I take a 0, what happens? If a is 0, 0 into x square means this term is cancelled in this from this equation. So 0 plus bx plus c is equal to 0. But bx plus c, this is a linear polynomial having degree 1. So this is not a quadratic equation because the highest index is not 2 here. So a not equal to 0, this condition is very important here. So a not equal to 0 and ax square plus bx plus c is equal to 0, then only this will be a standard form of quadratic equation. Now here x square plus bx plus c is equal to 0. Here we will see the index of each variable here. Index of first x square is 2. Here the index of x is 1 and c is a constant term, so index is 0. So indices are 2, 1, 0. It means that the highest index of variable is 2. So means this is a quadratic polynomial on the left hand side. And equality sign is there. So this is a quadratic equation in variable x. And a not equal to 0 is the important condition here. A not equal to 0 means a is non-zero real number and a, b, c are the real numbers. आता आपण पुस्तकातील एक कृती पूर्ण करूया. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. इथे आपण वर्ग समीकरण दिलेली आहेत, त्यांना आपण सामान्य रूपामध्ये कसं मांडतात ते पाहूया आणि त्यावरून एबीसी च्या किमती लिहायला शिकूया. एबीसी म्हणजेच सहगुणक आहेत. मग इथे पहिलं समीकरण आहे x वर्ग वजा 4 बरोबर 0. मग इथे x वर्ग मधलं पद इथे x सहगुणकाचं नाहीये, म्हणजेच ते आपण तयार केलं 0x घेऊन. x वर्ग अधिक 0x वजा 4 स्थिर पद आहे बरोबर 0. म्हणजेच आता हे वर्ग समीकरण या स्वरूपात झालं x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. मग या दोघांची तुलना केली आपण तर इथे a च्या जागी 1 आहे, b च्या जागी 0 आहे आणि c च्या जागी वजा 4 आहे. म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या बरोबर जर यांची तुलना झाली तर आपल्याला सांगता येईल की x वर्गाचा सहगुणक हा 1 a आहे, म्हणजे इथे a च्या जागी 1 आहे. b हा x चा सहगुणक आहे म्हणजे 0 आहे आणि c म्हणजे स्थिर पद आहे ते वजा 4 आहे. सहगुणक लिहिताना इथे वजा चिन्ह असेल तर त्याचा उल्लेख करायचा आहे, म्हणजेच ते वजा चिन्ह दर्शवायचं आहे. चिन्ह प्लस असतं तेव्हा लिहिण्याची आवश्यकता नाही. दुसरं समीकरण पाहूया. वर्ग समीकरण y वर्ग बरोबर 2y वजा 7. आपल्याला माहिती की सामान्य रूपामध्ये सर्व पद डावीकडे आहेत, उजवीकडे 0 आहे. मग यालाही त्याच पद्धतीने रूपांतरित करूया. ही दोन्ही पदे डावीकडे घेऊया, म्हणजेच होईल y वर्ग डावीकडेच आहे, 2y डावीकडे घेतला, 2y अधिक होता तो डावीकडे घेतल्यामुळे वजा झाला. वजा 7 ला पण डावीकडे नेलं तर वजा 7 होते ते डावीकडे आणल्यामुळे अधिक झाले. म्हणजेच y वर्ग वजा 2y अधिक 7 बरोबर 0. उजवीकडे कोणीच नाही आता म्हणजे 0 आहे. म्हणजेच हे समीकरण आता याच्याशी तुलना करायची झाली तर सामान्य रूप असं होईल ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0. कारण इथे y चल आहे म्हणून सामान्य सूत्र सुद्धा आपण y चलातीलच विचारात घेऊया. ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0. मग इथे
दोघांची तुलना केली तर आपल्याला एबीसीच्या किमती मिळतील. ए म्हणजेच वाय वर्गाचा सहगुणक आहे तो 1 आहे, बी म्हणजे वायचा सहगुणक आहे तो -2 आहे, आणि सी म्हणजेच स्थिर पद आहे म्हणजे 7 आहे. तिसरं उदाहरण पाहूया. एक्स वर्ग अधिक 2x. इथे तिसरं पद स्थिर पद दिलेलं नाहीये म्हणजे ते 0 घेतलं, म्हणजेच एक्स वर्ग अधिक 2x अधिक 0 बरोबर 0 असं आपल्याला हे वर्ग समीकरण सामान्य रूपात याच्यासारखं मांडलेलं आहे. म्हणजेच एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मांडलेलं आहे. मग आता या दोघांची तुलना करून आपल्याला एबीसीच्या किमती लिहिता येतील. इथे ए म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक आहे तो दिलेला नाही म्हणजे 1 आहे, बी म्हणजे एक्सचा सहगुणक आहे तो 2 आहे, आणि स्थिर पद सी आहे म्हणजेच 0 आहे. अशा पद्धतीने आपण इथे एबीसी हे च्या किमती लिहिलेल्या आहेत. Now let us complete this activity given in the textbook. Complete the following table. Quadratic equations are given. We have to convert these quadratic equation in general form, and then we have to write the values of ABC. Here we know that the general form of quadratic equation is ax square plus bx plus c is equal to 0. Here x is a variable. Now in the first quadratic equation, x square term as it is, means ax square term is already here. Now bx term is absent. So instead of bx, we write 0x, and constant term c is here present. So -4 as it is. So x square plus 0x minus 4 is equal to 0. So now comparing these two, so this is now in the general form. So we can compare these two equations, and we can write the values of ABC here. A means the coefficient of x square. So coefficient of x square is 1 here. Coefficient of x is b. So here coefficient of x is 0. So the value of b is 0. And constant term c. So here constant term is -4. So c is -4. Similarly we can write here. Y square is equal to 2y minus 7. In the general form, we know that all the terms are towards the left hand side, and towards the right hand side only 0 is there. So we can write all terms to the left hand side. We will take all terms to the left hand side. So y square as it is. Now take 2y to the left hand side, it becomes -2y, and -7 take to the left hand side, it becomes plus. So y square minus 2y plus 7 is equal to 0. Means comparing these two here the general form is in the form of x variable. Instead of that, we can write here ay square plus by plus c is equal to 0. So here we can write ay square plus by plus c is equal to 0, and comparing these two here we can write the values of ABC. So here a means coefficient of y square. So coefficient of y square is 1. Coefficient of y is -2 means b is -2, and constant term c is 7. So a, b, c are 1, -2, 7 respectively. Now third, x square plus 2x is equal to 0. Here x square as it is. We are comparing with the general form here. X square term is present here. Bx term is also here, 2x. Now constant term is absent here, so instead of that we will take 0. So x square plus 2x plus 0 is equal to 0 as it is. So comparing these two means general form is compared with this given equation, we will get the values of ABC. So a means the coefficient of x square is 1, b means coefficient of x is 2, and constant term c is 0. So 1, 2, 0, A, B, C. So these are the values. In this way we have completed this activity. आता आपण अजून एक पुस्तकातील कृती पूर्ण करणार आहोत. पुढे काही समीकरणे दिलेली आहेत. ती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत की नाहीत हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजेच ती सामान्य रूपात आहेत की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. पहिलं उदाहरण आहे 9y वर्ग अधिक 5 बरोबर 0. या समीकरणामध्ये y हे चल दिलेलं आहे. म्हणजे y हे चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक, इथे घातांक y चा 2 आहे आणि 5 तर स्थिर पद आहे. स्थिर पदाचा घातांक 0 असतो.
म्हणजेच 2 शून्य असे घातांक आहेत, म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच हे वर्ग समीकरण आहे. कारण आपण वर्ग समीकरणाचं सामान्य सूत्र पाहताना पाहिलेलं आहे की चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 पाहिजे, तरच त्याला वर्ग समीकरण म्हणता येईल. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. आता दुसरं उदाहरण, m घन वजा 5m वर्ग अधिक 4 बरोबर 0. यामध्ये एकच चल आहे m हे चल आहे, पण जरी एकच चल असलं तरी चलाचा सर्वात मोठा घातांक पहा, इथे घातांक 3 आहे, 2 आहे आणि स्थिर पदाचा घातांक 0 आहे. म्हणजे घातांक झाले 3, 2, 0. म्हणजे सगळ्यात मोठा घातांक झाला 3. पण आपल्याला माहिती आहे की वर्ग समीकरण असण्यासाठी चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 पाहिजे, पण इथे सर्वात मोठा घातांक 3 आलेला आहे, म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 नाही आहे, म्हणजेच हे वर्ग समीकरण नाही. म्हणजे वर्ग समीकरण असण्यासाठी चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 पाहिजे आहे. चौथं उदाहरण, l अधिक 2 दुसऱ्या कंसात l वजा 5 बरोबर 0. म्हणजे इथे दोन कंसांचा गुणाकार आपल्याला प्रथम करायचा आहे. म्हणजे l ने या कंसाला गुणायचंय l वजा 5 ला, आणि अधिक 2 ने पुन्हा एकदा याच कंसाला गुणायचंय. म्हणजे l ने एकदा या कंसाला गुणायचंय, नंतर 2 ने एकदा या कंसाला गुणायचं आहे. मग इथे तो गुणाकार खालच्या स्टेपला केलेला आहे. l गुणिले हा l वजा 5 आणि 2 ने पण याच कंसाला गुणलंय, बरोबर 0 आहे तसा. मग पुन्हा l ने आत प्रत्येकाला गुणलं, इथे 2 ने आत प्रत्येकाला गुणलं. l गुणिले l l वर्ग, l ने वजा 5 ला गुणलं वजा 5l, इथे 2 ने आत गुणलं 2l वजा 2 पंचे 10 बरोबर 0. मग आता इथे हे जे समीकरण मिळालेलं आहे l वर्ग वजा 5l अधिक 2l वजा 10 बरोबर 0. इथे ही सजातीय पदे आहेत, म्हणजे एका जातीची आहेत, त्यांचा हिशोब होईल. l वर्ग आहे तसेच, भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 5l मधून 2l गेले 3l आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, आणि वजा 10 आहे तसे बरोबर 0. मग आता या वर्ग समीकरणामध्ये आपल्याला सांगता येईल की l हे चल आहे, एकच चल आहे, आणि सर्वात मोठा घातांक 2 आहे, कारण इथले घातांक 2, 1, 0 असे आहेत. म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच हे दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे असं आपल्याला सांगता येईल. Now let us complete one more activity from the textbook. Here some equations are given and we have to decide whether the equations are quadratic or not. In the first example, in the equation 9y square plus 5 is equal to 0, here the variable is y. Only one variable is y, so we can write y is the only one variable, and maximum index of the variable is, here the index of first term y square, so index of this is 2, and index of second term is 0 because constant term have index 0, so indices are 2, 0, so here the maximum index is 2, so I write here 2. And here we know that in the equation the highest index is 2, means the degree of this polynomial is 2. It means that this is a quadratic equation. So it is a quadratic equation. Now in second example. Next is, in the equation m cube minus 5m square plus 4 is equal to 0. Here variable is m. So I can write here m. M is the only one variable, but maximum index of the variable is not 2 here. Now look at the equation here. In the first term is m cube, so index is 3. Here index is 2, and last term is constant, so index is 0. So indices are 3, 2, 0. Means highest index is here 3. So the highest index of the variable m is 3, so it is not a 2. And the variable having index is more than 2 means it is not a quadratic equation, because the highest index of the variable must be 2, then only that equation will be a quadratic equation. So here the highest index is not 2, so it is not a quadratic equation. Now in the last example, L plus 2 in second bracket and L minus 5 is equal to 0. We have to complete this multiplication here. L into this bracket means L minus 5 plus 2
into L minus 5. So we are multiplying this L to the second bracket and plus 2 into second bracket. So again we will multiply here L into L and L into minus 5. Similarly here 2 into L and 2 into minus 5. So take the multiplication here. L into L, L square. L into minus 5, 5L, minus 5L. 2 into L, 2L, and plus 2 into minus 10. Different sign, product is negative. So 2 into 5 is minus 10 is equal to 0. So here we get this step. Now here minus 5L and plus 2L, these are the like terms. So we can do the addition here. So L square as it is, minus 5L plus 2L. So different sign subtraction. So 5 minus 2 is 3 and give the big sign minus. So L is the variable as it is. So the addition of this is means subtraction is minus 3L. L square minus 3L minus 10 as it is equal to 0. Now consider this quadratic equation, because here highest index is 2 and the variable is L. So I can write here in this equation L is the only one variable and the maximum index of the variable is 2 here. So this is a quadratic equation. So what we learn in these examples, the equation in one variable must have all indices whole numbers and the highest index must be 2, then the equation is a quadratic equation. So we have learned from this. तेव्हा आपण शिकलो की x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, a नॉट इक्वल टू 0 म्हणजे a ही संख्या शून्येतर वास्तव संख्या असेल तर या स्वरूपात मांडलेलं जे समीकरण असतं ते वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असतं, म्हणजे जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म असतं. मग आता वर्ग समीकरणामध्ये x हे चल आहे, म्हणजे कोणतंही समीकरण सोडवणे म्हणजे चलाच्या किमती काढणे. आणि एकदा का हे समीकरण सोडवलं म्हणजे चलाची किंमत आपल्याला मिळाली की चलाची ही किंमत जर पुन्हा या समीकरणामध्ये जर आपण ठेवली तर डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात. म्हणजेच जेव्हा समीकरणाच्या दोन्ही बाजू ज्या किमतीमुळे समान होतात त्यालाच म्हणतात की समीकरणाचं समाधान झालं आहे. आणि ज्या किमतीमुळे समीकरणाचं समाधान होतं त्याच चलाच्या किमतींना त्या समीकरणाची उकल किंवा मुळे असं म्हणतात. वर्ग समीकरणांना इथे अनेक उकली असतात, म्हणजे अनेक मुळे असतात. म्हणून आपल्याला सांगता येईल की समीकरण सोडवणे म्हणजे चलाच्या किमती काढणे, आणि चलाच्या किमती जर समीकरणामध्ये पुन्हा ठेवल्या तर दोन्ही बाजू समान होतात, म्हणजेच त्या वर्ग समीकरणाचं समाधान होते. आणि ज्या किमतींमुळे समीकरणाचं समाधान होतं त्या किमतींनाच म्हणतात वर्ग समीकरणाच्या उकली किंवा मुळे. नाउ वी हॅव लर्न दॅट what is the standard form of quadratic equation. So ax square plus bx plus c is equal to 0, a not equal to 0. This is a standard form or general form of quadratic equation. Now to solve this quadratic equation means we have to find the values of variable. So here variable is x. So if we solve this quadratic equation, it means that we will find the value of variable x here. And once we know the value of variable x, and if we put the value of x again in this equation, then the left hand side and right hand side of this equation becomes equal. It means that this equation is satisfied by the value of x. So the values of variable which satisfy the quadratic equation are called solutions or roots of the equation. It means that the values for which both sides of equation are equal, those values are called as solutions or roots of the equation.